सोयाबीन खरेदीची केंद्र सरकारनं मुदत वाढवावी. लाखो शेतकऱ्यांचं सोयाबीन पडून आहे. सोयाबीन खरेदी सुरू न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन उतणार असा इशारा अजित नवले यांनी दिला. धाराशिवमध्ये सोयाबीन ठेवलेली वखार महामंडळाची गोदामं फुल झालेली आहेत. गोदामं भरल्यानं आणखी आणलेलं सोयाबीन गोदामाबाहेर आहे. दरम्यान नवं खरेदी केलेलं सोयाबीन ठेवायचं कुठे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हमीदरानुसार यवतमाळ जिल्ह्यात 14 केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात आली. मात्र अजूनही 40,000 क्विंटल सोयाबीन गोदामात पोहोचलेला नाही आणि हे सोयाबीन शासकीय गोदामात पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळणार नाही. पालघरमधील डहाणू विक्रमगड तालुक्यांमध्ये दुबार भात रोवणीच्या कामाला वेग आला आहे. पालघरमधील तिन्ही तालुक्यांमध्ये कालव्यांमार्फत सूर्य प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या 2 धरणातून शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिलं जाते. आतापर्यंत 1453 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर फळ लागवड करण्यात आली आहे. बुलढाण्यातील एका शिक्षकाचा भातुकली नृत्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. बुलढाण्यात जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात लोणारचे नागसेन साबळे यांनी पारंपरिक भातुकली नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या भिंतींना भेगा पडल्यात तर पावसाळ्यात छत गळती होत असल्यानं दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारत दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जळगावच्या भुसावळमधील साखरी फाटा परिसरात शेत शिवारातून मानवी वस्तीत आलेल्या मोरावर कुत्र्यांनी हल्ला केला. दरम्यान काही तरुणांनी या मोराची कुत्र्यापासून सुटका करत जखमी मोराला वन विभागाच्या ताब्यात दिले. साताराच्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपीचं घर अज्ञातांनी पेट्रोलच्या बाटल्या टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी वेळीच ही आग विझवली. दरम्यान प्रशासनाने संबंधित आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली. पंढरपूरच्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने दारूबंदीसाठी ग्रामसभा घेतली. ग्रामसभेत महिलांसह इतरांनी हात वर करून 100% दारूबंदीचा ठराव मांडला अशी माहिती सरपंच संजय साठे यांनी दिली. चोपडा शहरात हाय क्वालिटी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानं गुन्ह्यांच्या तपासात मदत होते. दरम्यान शहरात आणखी 50 कॅमेरे बसवण्याचा मानस असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार असल्यानं नागरिक भयभीत आहेत. बिबट्यासह सांबर आणि साळींदरचा वावरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या आदेशानंतरही बीड जिल्ह्यात अवैध मुरुम उपसा सुरूच आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मुरुमाची वाहतूक करणारा हायवा ट्रक बीड ग्रामीण पोलिसांनी पकडला. चंद्रपूरच्या दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आजचा 18वा दिवस आहे. चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमधील शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत आणि प्रकल्पग्रस्तांना 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. जुन्नरमधील खामुंडी गावच्या बोडके कुटुंबातील बरू बोडके यांच्या बैलगाडा शर्यतीचा हिंदकेसरी बनशा हा या बैलाचा 31 जानेवारीला मृत्यू झाला. दरम्यान या बैलासाठी कुटुंबाने विधिवत पिंडदान पार पाडलं आणि बैलाला अखेरचा निरोप दिला. दौंड नगरपालिकेच्या हद्दीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिक त्रस्त झालेत आणि एका वळूने नागरिकाला धडक देऊन गंभीर जखमी केलं. वळूने धडक दिल्याची घटना घडल्यानंतरही नगरपालिकेने मात्र सपशेल दुर्लक्ष केलं. पुणे आणि अहमदनगरच्या वेशीवर दहशत माजवणाऱ्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केलं. गेल्या अनेक दिवसांपासून दहशतीत असलेल्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अकोल्यात कर्णकर्कश आवाजात बुलेट चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई केली करण्यात आली आणि बुलेटचं सायलेन्सर काढून पोलिसांनी रोड रोलरच्या साह्याने ते नष्ट केलं. सांगली मिरजमध्ये एका विहिरीत 3 बेवारस मोटरसायकली आढळल्या. यात 2 कोल्हापूर पासिंगच्या तर एक कर्नाटकची गाडी आहे. गेल्या महिन्यातही अशाच 3 बाईक विहिरीत आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी 12 तास सिग्नल यंत्रणा सुरू राहणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सिग्नल सुरू ठेवण्याचा वाहतूक शाखेने निर्णय घेतला आहे. जळगावच्या यावलमधील एसटी आगारात नव्याने 10 एसटी बसेस प्राप्त झालेल्या आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांकडून एसटी बसेसचं पूजन करत नारळ फोडून लोकार्पण करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अनेक शाळांमध्ये आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलं शिक्षण घेतात. त्यांना सोयीसुविधा मिळतात की नाही याची पडताळणी करण्यासाठी आमदार किरण लहामटे आश्रमशाळेत पोहोचले. मुलांबरोबर जेवणाचा आनंद घेत त्यांनी तिथेच मुक्काम केला. पालघरमध्ये शिवसेनेने प्रसूतीनंतर मयत झालेल्या मातेच्या बाळाला दत्तक घेतलं. बाळाचं पुढचं संगोपन शिवसेनेकडून करण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील धवेली गावात दलित मातंग समाजाच्या अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध होत नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी प्रेतासह स्मशानभूमीतच कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं. मात्र अद्याप या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. वरणगावमधील मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ संविधान आर्मी संघटना आणि भीम अनुयायी आक्रमक झाले. जळगावच्या वरणगाव पोलीस स्टेशनवर धडकत समाजकंटकांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. बुलढाण्यात केस गळतीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते. कडारखेडमध्ये 14 नवे रुग्ण आढळले, तर आतापर्यंत केस गळून टक्कल झालेल्यांची संख्या 229 वर पोहोचली. आरोग्य यंत्रणा ही केस गळती रोखण्यात अपयशी ठरली. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतोय आणि मोबाईल गेमिंग आणि यूट्यूबवरचे शॉर्ट व्हिडिओ पाहण्यामध्ये मुलं तासनतास मग्न असतात. त्यामुळे 80% मुलांमध्ये डोळ्यांचे आजार उद्भवत असून दृष्टीदोषाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावं असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येतं. राहुल सोलापूरकरांच्या कोथरूड इथल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिवराई जतन करण्यासाठी पुणे रिव्हर रिव्हायवलच्या वतीनं पुण्यात पदयात्रा काढण्यात आली. यासाठी पुणेकरांनी चिपको आंदोलन केलं. या पदयात्रेत अभिनेत्री सायली शिंदे आणि सोनम वांगचुकही सहभागी झाली होती. जळगावच्या धरणगावमधील बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून चौघांनी भर रस्त्यात हाणामारी केली. हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आणि यानंतर ब्रेकिंग न्यूज अशी की मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊ केला आहे. एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्याचं कळत आहे. राज्यपालांकडे त्यांनी राजीनामा सोपवलेला आहे. का त्यांनी राजीनामा सोपवला हे अजून कारण कळू शकलेलं नाहीये, पण एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला. राज्यपालांकडे त्यांनी त्यांचा राजीनामा जो आहे तो सोपवला. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, एन बिरेन सिंग यांनी का राजीनामा दिला? ज्या पद्धतीनं मणिपूरची परिस्थिती आहे त्यानंतर बिरेन सिंग यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राज्यपाल अजय भल्ला यांना राजीनामा दिला. महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या वतीनं नोटीस देण्यात आला होता. नो कॉन्फिडन्स मोशन हा सभागृहात मांडण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवरती जे मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. सूत्रांची माहिती आहे की काँग्रेसने नोटीस दिल्यानंतर आणि काँग्रेसला काही भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर बिरेन सिंग हे नाराज होते. त्याचमुळे त्यांनी आज भेट घेतली. बिरेन सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी. त्यानंतर आज त्यांनी राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी राज्यपाल अजय भल्ला यांना दिलेला आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आता पुन्हा एकदा गावाकडच्या 50 घडामोडी. गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरमध्ये इंद्रावती अभयारण्यात माओवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तब्बल 31 माओवादी ठार करण्यात आले असून 2 जवान शहीद आणि 2 जवान जखमी झाले. देशभरात गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नाने नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोलीत देखील आम्ही नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमसह परळीतील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. राज्यात परळी, वैजनाथ आणि बारामती अशा 2 ठिकाणी नवं शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं असं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळं फासू असा इशारा आरपीआयच्या सचिन खरात यांनी दिला. बनावट औषधं आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करा आणि त्या सील करून टाका असे आदेश कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर मला चालणार नाही असा इशारा कोकाटे यांनी औषध कंपन्यांना दिला. जळगाव जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत जिल्ह्याच्या 1693 गावांमधील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यात चोपडा, मुधवड, जळगावमधील प्रत्येकी 2 गावांमध्ये तर रावेरमधील एका गावात दूषित पाण्याचा स्रोत आढळला आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या. नंदुरबारच्या शहादामधील गुजर पाटीदार समाजाच्या भूमिपुत्रांनी एकत्र येत आम्ही घेर राहणारा म्हणजेच आम्ही घरी राहणारे ही संकल्पना सुरू केली आहे. वयोवृद्ध महिलांशी निगडीत समस्या आणि उपाययोजनांवर या कार्यक्रमात मंथन करण्यात आलं. सांगलीत आंतरविद्यापीठ झोन 2च्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या आणि या वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या हर्ष तांबुळी या विद्यार्थ्याने विजेतेपद पटकावलं.
पेणच्या रोटरी क्लब मार्फत आयोजित केलेल्या विशेष दुर्ग भ्रमणात अंध गिर्यारोहकांनी जिद्दीने लोहगड सर करत एक आगळा वेगळा अनुभव घेतला. डोळस व्यक्तीलाही लाजवेल अशी चढाई करून या अंध गिर्यारोहकांनी गड सर केल्याची प्रतिक्रिया रोटरी क्लबच्या सभासदांनी दिली. सिंधुदुर्गात ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचं आणि हेल्पलाईनचं पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. ज्येष्ठांच्या अडचणीवेळी आरोग्यविषयक आणि सुरक्षाविषयी समस्यांमध्ये तात्काळ मदत मिळावी म्हणून पोलिसांनी ही सुविधा सुरू केली. बदलापूरमध्ये युवा शिल्पकार तेजस भोईर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 14 फुटी अश्वारूढ पुतळा बनवला. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हा भव्य पुतळा वांगणी जवळच्या पाषाणे गावात बसवण्यात येणार आहे. शिर्डीतील आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. देशविदेशातील सदस्य परिषदेला उपस्थित राहणार असून परिषदेला आलेल्या विदेशी पाहुण्यांनी खेळलेल्या फुगडीने सर्वांचं लक्ष वेधलं. मनोज जरांगे तडीपार केलेल्या आरोपींचे आका आहेत. जरांगे तडीपार केलेल्या आरोपींच्या पैशावरच जरांगेंचं आंदोलन चालतं असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पक्षाचं जन्मापासूनच काम केलं आणि तो पक्ष उभा केला असं विधान पंकजा मुंडेंनी केलं. तसंच मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील असंही त्या म्हणाल्या. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे अशी माहिती न्यूज 18 लोकपत्ता सूत्रांनी दिली. लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसला आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आता लढायचं की एकत्र यायचं हे नेत्यांनी ठरवावं असा सल्ला संजय राऊतांनी इंडिया आघाडीतील विरोधकांना दिला. महाविकास आघाडीचं पुढचं 25 वर्षांचं भवितव्य अंधारात आहे. इंडिया आघाडी टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे असल्याचं म्हणत मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोट आपल्याकडे असतात याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. अजित पवारांना आपल्या मुलाला आणि पत्नीलाही निवडून आणता आलं नाही असा टोला प्रवीण दरेकरांनी अजित पवारांना लगावला. भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळावी असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी लगावला. दादांनी स्वतःच्या जीवावर उभं राहावं मग वल्गना कराव्यात असाही सल्ला देशपांडे यांनी दिला. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश देसाई भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पदांच्या वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत प्रकाश देसाई यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. एकनाथ शिंदेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. शिवसेना विभाग प्रमुख दत्ता फसले यांनी चक्क लाडक्या रिक्षावाल्यांना मोफत सीएनजी वाटपाचं आयोजन केलं. रवींद्र फाटक यांच्या हस्ते रिक्षावाल्यांना मोफत सीएनजी वाटप करण्यात आलं. मंत्रिपद मिळाल्यावर नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना जाहिरातीमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडियावरून काढलेलं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचं चिन्हही सावंतांनी जाहिरातीत वापरलं. एकनाथ शिंदेंच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. शिंदेंच्या घराबाहेर बॅनरबाजी करण्यात आलेली असून शिंदेंना भेटून पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. तुम जीव हजारो साल हे गाणं गात आशाजींनी एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सिंधुदुर्गातील स्टोन आर्टिस्ट सुमन दाभोळकर यांनी एकनाथ शिंदेंचं स्टोन आर्ट साकारलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं एकनाथ शिंदेंच्या लोककार्याचा गौरव करणारे नवं गाणं प्रसिद्ध करण्यात आले. गाण्यातून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवकार्य सदस्य नोंदणी निमित्ताने कुडाळमध्ये पक्षप्रवेश पार पडला. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उभाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत. मात्र 2 महिन्यानंतरही हत्येचा मास्टर माइंड समोर आलेला नाहीये असा आरोप धनंजय देशमुखांनी केला. तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अभय दिलं नसतं तर हा गुन्हा थांबला असता. याला प्रशासन जबाबदार आहे असाही आरोप देशमुखांनी केला. मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. मेहुणा विलास खेडकरांसह 9 जणांना पोलिसांनी बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांमधून तडीपार केलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेले आहेत, मात्र मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल देशमुख कुटुंबियांकडून विचारला जातोय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतील. मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही असं भाजप आमदार सुरेश धस म्हणालेत. आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय. नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक केली. 17 मुलींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांना अरेरावी करून धमकवणारा बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवालने आणखी एक गुन्हा केला. फसवणुकीची व्यावसायिकांची फसवणूक करून त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुणाल बाकलीवालाला अटक करण्यात आली. तोरणा किल्ल्यावर पुण्यातील एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रणजित शिंदे असं या युवकाचं नाव असून रेस्क्यू टीमने संबंधित युवकाचं पार्थिव गडावरून खाली आणलं. पालघरच्या वाडा कुडूस MIDC मधील टायर कंपनीला लागलेल्या आगीमध्ये जखमी झालेल्या आणखी दोघांना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याआधी 2 चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. लातूर शहराजवळील MIDC भागात असलेल्या कीर्ती ऑइल मिलला भीषण आग लागली. बारदानाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत बारदाने जळून खाक झालेली आहेत आणि या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. श्रद्धा वालकर या प्रकरणातील श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. वसईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने 6 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आणि या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 32 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 83,000ची लाच स्वीकारताना वनपाल गायकवाडला रंगेहात पकडण्यात आलं. रत्नागिरीत एका मालवाहतूक बेलेरो गाडीने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीने धडक दिली. अपघातात दुचाकीचं नुकसान झालेलं आहे. धुळ्याच्या शिरपूर शहरातील सिमेंट लोखंडाने भरलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. धुळ्यात भाड्याने दिलेल्या कार परस्पर विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यात 3 महागड्या गाड्यांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी महिलेने तिच्याच सहकारी 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांची 30 लाखांची फसवणूक केली. सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचा आमिष देत 30 लाखांचा गंडा घातला गेला. अकोल्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. 3 आरोपींना बिबट्याच्या कातडीसह अटक करण्यात आली. पुणे कस्टम विभाग आणि अकोला वन विभागाने ही संयुक्त कारवाई केली. हिंगोलीच्या पानकनेरला इथे झालेल्या रोपवाटिकेच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात चोरी झाली. घरातील 4.5 लाख किमतीचे दागिने चोरट्यांनी पळवले. दरम्यान CCTVच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. वर्ध्याच्या आर्वीत चोरट्याने एका रात्रीत चक्क डझनभर दुकानं फोडलेली आहेत. एकाच आळीतील 12 दुकानांमधून चोरट्याने रोख रक्कम लंपास केली आहे. दरम्यान पोलिसांची गस्त होत नसल्याने चोरी झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. सायन पनवेल मार्गावरील सानपाडा इथला स्कायवॉक अति धोकादायक अवस्थेत आहे आणि स्कायवॉकला मोठा डंपर आदळून अपघातही झाला होता. मात्र 2 दिवसांनंतरही प्रशासनाने स्कायवॉकची डागडुजी केलेली नाहीये. त्यामुळे पुन्हा दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.